हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक वैकुंठ वर्णने पळयत आशिल्लीची 4 नमने मोक्ष ते मोक्ष मेळ्ळेले जन तिन्ही लोकांतू म्हळ्यार वैकुंठ अनंतासन श्वेतद्वीप मात्रने क्षीरसागर अशी 4 कडेन त्यांनी आसताची संतोषार आसताची. आता ते वैकुंठ श्वेतद्वीप अनंतासन खंय आसूचे खंयच्या लागीं आसूचे हे पळय आमी कालची पंत पळयला. आता वैकुंठ लोकांतू 7 आवरण आसूचे, सप्तावरण आसूचे. एक भांगराची एक व्हड कोट अशी आसा. ते कोटे अमुक्त प्रदेश हे सप्तावरण आसूचे. ताजे नंतर मुक्त प्रदेश मेळका जाल्यार मध्यंत विरजा नदी, ती विरजा नदी महालक्ष्मीची स्वयं म्हणटाची. तशी ताजे नंतर अयोध्या नगरी म्हूण म्हणटाची. तांतू परमात्माले एक मंदिर आसा. पूराय कसने तई बिंगड कोणेय कसले निमती कंचे जाल्लेले न्हय तई पूराय अप्राकृत जावन आसूचे लक्ष्मीलेची स्वरूप ते म्हूण म्हणटाची. तशी ये विषयू ಪುರಂದರದಾಸಲೆ ಏನು ಧನ್ಯಳು ಲಕ್ಷ್ಮಿ ಎಂಥ ಮಾನ್ಯಳು ಮಳೆಲ್ ಕೀರ್ತನೆಂತು ಎಮ್ಮಿ ಪಳೆಯಿತಚ್ಚಿ ತಂತು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಭೃತ್ಯರಿರಲು ಆಟಕಾಂಬರನ ಸೇವೆ ಸಾಟಿ ಇಲ್ಲದೆ ಮಾಡಿ ಪೂರ್ಣ ನೋಟದಲ್ಲಿ ಸುಖಿಸುತಿಹಳು म्हणटाची. थंय त्या लोकांतू थंय मुक्त जावन आशिल्लो शेष आदिशेशू तागेल देहाची देवालय पर्यंत ताजे वयर तो आसता. ती लक्ष्मी तागेल सेव करत आसता. हे पळय आमकां एक वैकुंठ वर्णनेन तू कळला. थंय असंख्य सेवक आसाचे कळ्ळें. कोटी कोटी भृत्य म्हण तितली सेवक आसल्यार ती परमात्माल सेवा परमात्मान आसूची जागेंतू कसल कोरका ते पुरे तीच करता कोणाकय सोणाकय महालक्ष्मी हेंची सांगिल्ल न्हू ते कोटी कोटी भृत्यरिरलो हाटकांबरन सेवे म्हणून. तशीची मागीर थंय ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತು ಚಿತ್ರಚರಿತನಾದ ಹರಿಯ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಹಳು म्हणून पुरंदरदासान म्हणला. ताका आधार कसले म्हण म्हणल्यारी थंय त्या परमात्माला अरमने तीच कै त्या अरमनेन तू कसल सकड वस्तस त्या पुरे तीच कै परमात्माल सेवेक जाय आशिल्ले छत्र चामर हे पुरे तीच कै आभरणय तीची पितांबरय तीची छत्र चामर पर्यंक पर्यंक म्हण हांतुळ शेषाल शेषाल अंतर्यामी जाऊन तीच राबून पर्यंक सेवे तीच करता. सकडी कसल अस सर्व वस्तू तांत भितर तीच आसोन परमात्माक सानुरागದಿಂದ ಹರಿಯ ಸೇವೆ ತಾನು ಮಾಡುತ್ತಿಹಳು म्हणून भारी प्रितीन तागेल सेवा करतकय तसल लक्ष्मी ती कसल धन्य म्हणून तशी कसल धन्य ती म्हणून सांगून ती कितले एक मान्यता मेळ्ळा त्या परमात्माला निमती म्हणून पुरंदरदासान सांगचे. तरी ते परमात्माले जागस नवे ताजी सुतूची तारतम्य क्रमारी ब्रह्मादी देवतेंगेले आवास मंदिरस म्हळ्यार राबचे तांगेले जागस म्हणून. थंय कोण ब्रह्मूत असले रे म्हळ्यार मुक्त ब्रह्म कोण ब्रह्मकल्प जावन परमात्माले चमकलेले मुक्त जालेले ब्रह्म थंय आसताची. थंय तितली ब्रह्म तितली सकट देवतेनी वचून थंय स्थळाभाव जाल्ले म्हूण लेखल्यार नांची ना. ते व्हड वैकुंठ ते आणि त्या वैकसने विरळ दूर 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 त्या मुक्त जनांगेले आवास असताना लागी 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 बोरून गेला म्हणना. तशी ते तसल्यार त्या सामर्थ्यक कोणाले सगळे वैकुंठ ताजी सामर्थ्य तितली तशी आसच्या तितली व्यवस्थित जावन आसचे सामर्थ्यक कोणाले म्हळ्यार ही त्या वै परमात्माल्याची तेंची तागेले अत्यंत अद्भुत शक्ती म्हूण म्हणचे. तशी प्रति एक त्रिधाम म्हळ्यार वैकुंठ जावो अनंत आसन जावो श्वेतद्वीप जावो थंय मुक्त आणि अमुक्त स्थान म्हूण सांगून आसा. मुक्त स्थान कोण आसाची थंय अमुक्त जनांना वचना.
मुक्त आसूची जन मुक्त स्थानांतू असचे ते शुद्ध सात्व भावाचे म्हूण म्हणटाची. अमुक्त स्थान ते मुक्त स्थानाक श्री भाग म्हणटाची. अमुक्त स्थान महालक्ष्मीले ते छत्रचामर विजन पर्यंक म्हण थंय ती भू आणि दुर्गा रूपारी अस ते अमुक्त स्थानांतू हांगा साधन पूर्ती करून अपरोक्ष ज्ञान मेळलेले थंय असताची. तांकांय आनंदाची थंय तांकां परमात्मा पळोवचें मेळटा जाल्यार मागीर तांगेले थंय साधन पूर्ण जावन कडेर विरजा नदी स्नान जतर तांणी मुक्त स्थाना वचचें थंय तांकां एक स्थान मेळचें. हें वैकुंठ वर्णन तो वादिराज स्वाम्याले आमी पळोवया. तशीच आनी येदोळ थंय आमी प्रमाणशास्त्र वेदपुरय प्रमाणशास्त्र परमात्मूची सर्वश्रेष्ठ म्हणच्याक प्रमाणशास्त्रांत प्रमाण म्हूण म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार यथार्थ ज्ञान कसं असं ते प्रमाण म्हणजे यथार्थम प्रमाणम कसल वस्तू कशी आस तशीची असं म्हूण आमकां ते वैभवीकरण कोण सांगचें न्ही, ते विशयीकरण कोण सांगचें. म्हळ्यार आतां आमी कोणाकय आमगेले प्रितीच्यांक वगळसितना जेवा आमी वेदिकेर एकल्या बसयला ताका वगळसितना तागेले आशिल्ले नातिले सर्व गूण सांगून वगळसिताच की जाल्यार थंय इतेक म्हळ्यार ताका कसं की वगळसुका ताका संतोश करका तागेले निमते आमकां कसं की जावका एक अपेक्षेन त्या परे करचें. जाल्यार प्रमाण म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कसले विशय आस तो विशय आशिल्लो तशी सांगचो. ताका कसलें एक वैभवीकरण करुना कसले टचअपांनी दिवचें ना तशी सांगच्याक प्रमाण म्हूण म्हणचें. आतां कस एक सांगचें सर्परज्जू न्याय म्हूण सांगून आस. सर्परज्जू न्याय म्हळ्यार सरपू एक पंत पडलोलो राज्य दार आमकां भ्रमेंतू म्हळ्यार काळोख उजवाड तसल कडेन एक नमने दोळ्याचे एक भ्रमेन मनाचे एक भ्रमेन ते सरपशी दिसचे आस जाल्यार ते सरप न्हय न्हय ताचे खातीर सरपू आशिल्लो सरपू राज्य आशिल्लो राज्य म्हूण सांगचें यथार्थ सांगचें म्हणटा ताका ते प्रमाणाक तशी सांगच्याक प्रमाण म्हूण म्हणचें. ताका तरी ते सरपूची जेवो ह्यो राज्योची म्हूण सांगच्याक खंयची प्रमाण जालें खंयचे आधार जालें चक्षू म्हळ्यार इंद्रिय. तशी आतां पक्क न्ही मागीर आमकां ते दिवडकी की राजकी म्हूण सांगू समज कळना म्हूण आमी लागीं तर वचून मागीर प्रमाण करून सांगताच पळय. दुर्दुखून आमकां ते तशी संशय आयला त्या संशय ज्ञानाक प्रमाण म्हणाची. ते कशी भ्रमे संशय ह्या परे प्रमाण जायना. प्रमाण म्हळ्यार यथार्थ ज्ञान. तशी प्रमात्र म्हणटात. प्रमात्र म्हणजे कोणाक म्हळ्यार ते यथार्थ ज्ञान आशिल्लो. तशी प्रमावान प्रमेयम ते प्रमा म्हळ्यार ज्ञानाक विशय खंयचो ते प्रमेय. आतां यो सरपू म्हूण सांगच्याक प्रमाण कसं न्ही ते सरपूची म्हणून कळचें ज्ञान आसा पळय तें यथार्थ ज्ञान तें प्रमाण जालें. प्रमात्र म्हळ्यार तो सांगिल्लो सरप आशिल्ल्याक सरपूची तो राज्युकी सरप म्हणून वतना म्हूण सांगना ना तो सरपूची म्हूण सांगता कोण तो प्रमात्र जालो. आतां प्रमेय म्हूण म्हणल्यार ते सर्पाचे ते सरप वई म्हूण म्हणलेले खंडीत सांगता जाल्यार सर्पा विशय ताका गोतूच का ते प्रमेय म्हूण जालें. तशी तांतूय एक अनुप्रमाण म्हूण म्हणलेलें आसा. समाज जावन कसले तिळवळीक आसा ते प्रमाण म्हणल्यार ते वयीची म्हूण साधन करून सांगचें ताका अनुप्रमाण म्हणचें. उद्दा पळयलें ह्या उद्दाक म्हूण पुरजनाक कळटा तें केवल प्रमाण जालें. जाल्यार अनुप्रमाण म्हणजे खंयच्याक ते उद्दा म्हणून आमी हातान आपोवणू पांयान आपोवणू तशें प्रसंग दोळो आमकां सांगता हें उद्दाकची म्हणून वय तशी. आतां ते केवल प्रमाण म्हळ्यार हें उद्दाक म्हूण खाली दिसचेंच पड आमकां ते केवल प्रमाण म्हूण जाल्यार तांतू चारय विध आसता. ईश्वर ज्ञान लक्ष्मी ज्ञान योगी ज्ञान आनी अयोगी ज्ञान म्हणून. ईश्वर ज्ञान म्हूण म्हळ्यार परमात्माले ज्ञान आमकां मेळचें. अनादि नित्य जावन आशिल्लो स्वतंत्र जावन आशिल्लो परमात्मो तो पळय तागेलें ज्ञान म्हळ्यार श्रेश्ठ ज्ञान तें ताका तागेले विशय गोत आसता. ताणें सृश्टी केलेले प्रपंचाचे विशय यथार्थ ज्ञान गोत आसता. यथार्थ जावन तशें जावन ईश्वर ज्ञान श्रेश्ठ. मागीर लक्ष्मी ज्ञान तिवय अनादि नित्यची जाल्यार परमात्माला अधीन जावन आसा. तशी यथार्थ
विषयो ती बाई लक्ष्मी ज्ञानान तुई कळता ज्याला परमात्मान सांगल्या नंतर तशी परमात्माल विषयांतू तिक्का ब्रह्मादी देवालपशी चढ ज्ञान असल्यारी पूर्ती परमात्मा ज्ञान तिका स्वे त्यांना तिका तशी तिका अनालोचना म्हणून म्हणताची तशी योगी ज्ञान म्हणताची त्या योग प्रभावान साधन करून मेळची ज्ञान योगी ज्ञान तांतूय तीन विधस म्हणताचे रजयोगी ज्ञान रज म्हणजे कोणाक म्हळ्यार ब्रह्म पदवीक अर्ह जावन आशिल्ले जिवांक तशी तांकां रजयोगी म्हणटात तात्विक योगी म्हळ्यार तत्वाभिमानी देवते तांकां तात्विक योगी म्हणटात अतात्विक योगी म्हळ्यार मनुष्यालांतू उत्तम जन अश्चापुरोची देवते न्ही तांगेले ज्ञान देवतेंगेले ज्ञानापशी उणेत न्हय तशी तांकां अतात्विक योगी ज्ञान म्हणचे अयोगी म्हळ्यार तांणी योगी न्ही इंची न्ही मुक्तियोग्य नित्यसंसारी तमोयोग्य म्हणून म्हळ्यार तिनी विधाचे आसताची मुक्तियोग्य तांकां स्वरूप ज्ञान यथार्थ मेळो पुरो जाल्यार तमोयोग्यांक स्वरूप ज्ञान यथार्थ नाही ते नित्य संसारिक मिश्रित ज्ञान म्हणताची तशी आतां त्या केवल प्रमाणाविषयी जालें अनुप्रमाण म्हळ्यार प्रत्यक्ष अनुमान आगम ह्या परी अनुप्रमाणांत येता प्रत्यक्ष म्हणून म्हळ्यार कसं जालें आतां आमकां ज्ञानेंद्रिय दोळो नाक जीभ हे पुरे हांतू रूप शब्द रस गंध स्पर्श हे पुरे आमी ग्रहण करता पळय हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणटाची आनी दूर एक कडेन धुवर येतरस त्या पुढे हो थंय खंय उज्जू पडला दिसता हे ग्रहण ज्ञान हाका अनुमान प्रमाण बाई उज्ज्या निमती धुवर की थंय कसले विंगड कसले जावन धुवर येतरस की तशी एक अनुमान येता पळय स्पश्ट नाही आमी पळयनी दूरसचे विशय ते अनुमान प्रमाण जालें तेची दोळो कान नाक अंत दुखून स्पश्ट कुडले प्रमाण आमी ते ग्रहण करता पळय ते प्रत्यक्ष प्रमाण जालें आनी आगम प्रमाण म्हळ्यार कसं जालें म्हूण म्हळ्यार हे प्रत्यक्ष प्रमाण आनी अनुमान प्रमाण आमगेले इंद्रियाक ग्रहण जावचे तसल विशय जाल्यार देव धर्म हे पळय अतिंद्रिय जावन आशिल्ले इंद्रियाक ग्रहण करूं जायना ते खंयचे निमती आमकां कळटा वेद न्ही मज्ज न्हू वेदांतलो विशयो ते परामर्श करून देव म्हळ्यार अशें आसा तेच जावन ताका वेदाक आमी आगम प्रमाण म्हूण म्हणटाची तशी प्रत्यक्ष प्रमाणांतू इंद्रियाचे संबंधान कसं आमकां ज्ञान जाता पळय ते प्रत्यक्ष प्रमाण म्हणून म्हणटा जाल्यार तांतूय बाह्येंद्रियांनी मनांतुले एक ज्ञान म्हूण सांगून बाह्य इंद्रिय म्हळ्यार भायरचे इंद्रियाचे संपर्कान आमकां जावचे हे वृत्ती ज्ञान म्हळ्यार आतां दोळ्यान पळोवचें रूपादी विशय रूप इत्यादी पळय आमी दोळ्यान पळोवचें कानान आयकुचें नाकान घ्राण करचें जिबेन रूच पळोवची त्वक म्हळ्यार त्वचा चर्म ताजेन स्पर्श आमकां हुणसाणीचे थंडसाणीचे पुरे मन हे दोळो नाक कानो हाजे निमती आमी कसल ग्रहण करताची हे पुरे मनांतू स्मरण जावन आसता तशी इंद्रिय ज्ञान स मन समीत स म्हणीत तशी अनुमान म्हूण म्हळ्यार तांतू एक युक्ती उपाय म्हूण म्हळेलो आसता निर्दोश ते कितली की पळय आतां आमकां आतां धुवराचे विशय तवळ सांगले ते प्रत्यक्ष आमकां दिसता न्ही आमी लागीं वचनी धुवर दुखून एक धुवर येता अनुमान थंय उज्जू पडला दिसता म्हूण म्हळेलें अनुमान उहा कल्पन म्हणूं जायना ऊह करचें आमी खंय की थंय हे उज्जू पडला तशें जावन धुवर येता हे आतां ते इती खातीर अनुमान प्रमाण म्हणली ताका इती खातीर ते आमकां अनुमान येयल्या म्हळ्यार आमी येत दवळटाय उज्ज आशिल्ले कडेन मान धुवर पळयलेले धुवर आशिल्ले कडेन खंडीत उज्जो आस म्हळेलें आमकां गोतस तशें जावन दूर दुखून धुवर येतना आमगेल्या मनांत थंय उज्जो पडला म्हूण म्हणलेलें येता तशी ताका एक उज्ज आशिल्ले कडेन धुवर आसा धुवर आशिल्ले कडेन उज्ज आसा हें अनुमान खंडीत कित्याक म्हूण म्हळ्यार आमी ताजे पशी फुडें पळयलां तें तशें जावन
आमकां अनुमान प्रमाण आमकां कळटत. आतां प्रमाण कसले असो प्रत्यक्ष जावो अनुमान जावो आनी आगम म्हणली पळय. आगम म्हळ्यार आमी आगम म्हळ्यार सांगलें वेद ज्ञान ते अतिंद्रिय वस्तूचे एक ज्ञान मेळचें ताका आगम ज्ञान म्हणून म्हणचें. ते आगम ज्ञानाक तांतू पौरुशेय म्हळ्यार एक पुरुश मनुष्यान केलेले ग्रंथ आनी अपौरुशेय पुरुषकृत न्हय परमात्मान केल्ले वेद म्हणून म्हणटाचे. वेद अपौरुशेय म्हणटाचे. मागीर हें कसं न्ही इतिहास पंचरात्र रामायण महाभारत सात्विक पुराण हे पुराय थंय अपौरुशेयचें हें पुरे ಒಟ್ಟು करून सदागम जावो आगम म्हणटा. ताचे खातीर परमात्माक सदागमैक विज्ञेयम सत आगमशास्त्रान मात्र ताका अर्थ करून घेवेत आमी तागेलें ज्ञान पावेत म्हणले खातीर परमात्माक आमी सदागमैक विज्ञेयम म्हणचें. आनी साक्षी ज्ञानय जावका ज्ञान आतां कसं न्ही म्हळ्यार ते एक कसं की पळयलो तो उज्जो पळयलो धुंवर पळयलो. साक्षी ज्ञान म्हळ्यार आमी ते पळयलां हाजे पशी फुडें उज्जो पळयला आमी तशें हें उज्जो म्हूण कळ्ळें. धुंवर पळयला तशें हो धुंवर म्हूण कळ्ळें आमकां. तशी ताका साक्षी ज्ञान म्हूण म्हणचें. तशी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार साक्षी ना नशी आतां आमकां साक्षी ज्ञानाची निर्णयात्मक म्हणटात. इत्या म्हळ्यार आमी प्रत्यक्ष पळयला अनुभव केला तशें जावन साक्षी ज्ञान सत्य म्हूण जाता. तशी साक्षी निर्दोष एवैक सदा अंगीकार्य एव नः. तशी साक्षी ज्ञानाची अंगीकार कोरका जाता म्हूण मध्वाचार्य म्हणटात. केलो पंता आमी एक स्वप्न म्हूण पळयतना ते आमकां म्हणटाची आमगेले जिवनांत म्हळ्यार तीन अवस्थेचे देह जाग्रत स्वप्न सुषुप्ता ह्या विशयी हाजे पयशी फुडें येयला. जाग्रत म्हळ्यार आमी अशी प्रत्यक्ष जाग्रत स्थितीर आसतना अनुभव केला रे त्या जाग्रत स्थिती म्हणटाची. स्वप्न म्हूण म्हळ्यार सुषुप्ना अवस्थे म्हळ्यार थंय स्वप्न दिसना आमकां गाढ न्हिदेची अवस्था म्हूण म्हणटाची. स्वप्नावस्थे म्हळ्यार स्वप्नावस्थेन तूं आमकां कितली की सकड विशयी आमी पळयताची येदोळ पळयना ती विशयी पळोवच्या पुरोची कितली की बदल ते दिसून आमकां अनुभवा येवच्या पुरो. आमी कसं की भंया स्वप्न पळोवन किंच मारो पुरोची सुखा स्वप्न पळोवन हांसच्या पुरोची. हाक्कनी परमात्माक संबंध आसा म्हळ्यार जाग्रत स्थितींतूय स्वप्न स्थितींतूय सुषुम्नावस्थेंतूय ते शरीर राखून येवचें परमात्मान म्हूण म्हणटाची. तशी आमी आचार्य मध्वाल विशयी सांगू गेल्यार मस्त प्रमेय सुलभ जावन कितली सांगेत तितली मात्र हांगा सांगला. आनी गंभीर जावन आनी डीप थिंकींग आमी कोयत जावो जाल्यार ते आमी एक पंथ उपास ते मध्व तत्वाचे विशय पळयतर चमकल्यार आमकां तेदना उपास आमकां मस्त विशय मना येवच्या पुरो. कसले एक अनुमान येवच्या पुरो संशय येवच्या पुरो प्रश्न येवच्या पुरो ते पुरे निमगोवेत अंत भितर. तशी कसले एक जिज्ञासे कसले एक संशयो कसले अनुमान सकड निमगेल म्हूण जाल्यार मात्र हे सिद्धांत इतले काळ आयकलेले एक ताका कसं की आमकां जिज्ञासा येयली मनांत थंय कसले एक प्रश्न निमगेल्यार त्या प्रश्नाक उत्तर म्हाका गोत आसल्यार हांव हांगा सांगता. तेदना तुमकां ते मध्व सिद्धांत आयकलेले म्हळ्यार इतले खातीर हांव हे प्रश्न मनांत येयले निमगियाची म्हणचे म्हळ्यार आनीकी घाड गूढ जावन असोच्यो विशय मध्वशास्त्रांत अशे प्रश्न येयल्या मात्र ते तुमकां मना गेला आनी हांत दुखून आमी वयर वच्यो वयत चड विशय शिकूं येता म्हूण जाता. तशें कसल मनांत येयल्यार सांग्याची निमग्याची म्हाकाय एक पंथा चड वाजूका जातले ते म्हाकाय मेगेले
ज्ञान एक परमात्मा विशयी ज्ञान वाडोवच्याक म्हाका हितून गेल निमती एक सहाय जाल्या बरी जाता. तशें कसले एक दोळ थंय सांगिल्लो तो मध्वाचार्याल विशयांत न्ही कसले एक तुमकां संशय असल्यार तुमी निमगेले हांवय आनीक ग्रंथ अध्ययन करता जातले म्हूण म्हळ्यार आशेरी कसो प्रश्न येयला रे तुमी निमगेयाचे म्हूण हांव सांगता. आतां एक पंत सांगची जाल्यार आमी मध्व तत्व मध्व दर्शन म्हणटाली दर्शनशास्त्र दर्शन म्हूण म्हळ्यार कसं न्ही दिसचें आमकां दिसचें ते खंयचेय आतां एक परमात्माले ज्ञान सांगचें गोचरा येवचें म्हूण म्हणटाचे गोचरा येवचे खातीर येवच्याक पुरय आमी दर्शनशास्त्र म्हणटाचे. तांतूय मध्वाचार्य परमात्मा पळयलेले एक अद्भुत दार्शनिक म्हूण येता आमी. आचार्य त्रय म्हूण नांव पाविले शंकराचार्य रामानुजाचार्य आनी मध्वाचार्य हे आचार्य त्रय म्हणून घेतला हांतू कालान मध्वाचार्य कडेर येयलीची. तशी तांकां पूर्णप्रज्ञ म्हळेले संन्यासनाम आनंद तीर्थ म्हळेले तांगेले पिठार बसतना गुरून दिलेले नाम तांकां. तशी आसेतू हिमाचला पर्यंत मस्तपंत तांणी संचार केला. उत्तर बदरी समीत संचार केलेले एकमात्र आचार्य म्हळ्यार मध्वाचार्य म्हणून भारी कश्ट कयते उत्तर बद्रीक वच्चाक. तशी जेव्हा आमी आतां मध्वांक गेले तत्ववाद म्हणले द्वैत दर्शन म्हणले वैष्णव सिद्धांत म्हणले खंयचे रितीरी आमी म्हणटाची मध्वाचार्याले दर्शनाक म्हळ्यार मध्वाचार्याले द्वैत दर्शन जेव तत्ववाद दर्शन म्हणचे. आतां आमी इतली पळयतना प्रधान तत्व कसले भगवत भक्ती म्हूण कळ्ळें आमकां. भक्तीनची मोक्ष साध्य म्हूण मध्वाचार्यान सांगला. भक्ती नासले मोक्ष मेळना म्हूण म्हळेलें खंडीत एक खचित जावन सांगिल्लें म्हळ्यार मध्वाचार्यान. आतां आमकां ज्ञान आसचें पुरो बरी ज्ञान आशिल्ले मात्राक मोक्ष मेळना. ते ज्ञानाक भक्ती विरक्ती मेळीत जाल्यार मात्र मोक्ष मेळचें म्हूण म्हणलां. तशी भक्तीक मुख्य कसो जावका म्हळ्यार परमात्माले महात्मे विशयी ज्ञान जावका. आमी कोणकी भक्ती करताची तशी आमी करया. कोणकी पांय पडता ताजे खातीर आमी पांय पडचें. कोणकी पूज करयले ताजे खातीर आमी पूज करचें. तांगे कसं की व्रत जाल्लें हांगा आमगे ती व्रत कर हे पुरी मूढ भक्ती म्हणटाचे अनुकरण मात्र मूढ भक्ती. जाल्यार परमात्माले प्रती एक विशय कोण खंयची कसा खातीर करचें म्हूण लेखून करचें आनी परमात्माला प्रित्यर्थ जावन करचें म्हूण म्हळेली अभिचारिणी भक्ती दृढ भक्ती मोक्षाक कारण जाता. तशी भक्तीचे स्वरूप आनी भक्तीक विरोध खंयचे द्वेष ते स्वरूप तांणी सांगला. तशी कसल ते म्हूण म्हळ्यार नवविध द्वेष नवविध भक्ती गुतस श्रवणम कीर्तनम वंदनम अर्चनम श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन या पूरे पादसेवन विष्णू स्मरण या पूरे नवविध भक्ती म्हणून घेता म्हूण जाल्यार आतां ते भक्तीक विरोध जावन असोचे नवविध द्वेष तांणी सांगला. जिवाभेदो देवाक आनी जिवाक अभेद म्हूण सांगचें. एक देव आनी जीव एकूच म्हूण सांगचें. त्या भाई दोश खंय निर्गुणत्व परमात्माक निर्गुण म्हूण सांगचें. अपूर्ण गुणता थता परमात्मा परिपूर्ण न्हय अपूर्ण म्हूण सांगचें. जेवो साम्याधिक्ये विंगड देवते पुराय परमात्माले मणकेची जेवो अधिक्ये परमात्माल पशी श्रेष्ठ म्हूण लेखचें. मागीर तद अन्येषां भेद तद्गत एवच परमात्माले गुण रूप इत्यादींतू भेद लेखचें. प्रादुर्भाव विपर्यास अवतारांतू आमी त्या अवतारा विशयांतू तप्पू कसले तिळवळीक घेवचे. तशीची भगवत भक्त द्वेष एवच भक्तांक द्वेष करचे आनी तत्प्रमाणस्य निंदाच. आतां प्रमाणशास्त्र म्हणून घेतले वेदाचे प्रे निंदा त्या परे कोण की पुरुषतशील जनान बरयलेले देवान वेद केलेले म्हणलेल्याक गॅरंटी कसले जेव तुमगे लागी प्रूफ आसवे अशे प्रे निमगे जन आसाची. हे पुरय द्वेष म्हणून घेता. हे नवविध द्वेष हे द्वेष नानशी कोण परमात्मा भक्ती करता पळय ती निर्मल भक्ती म्हणून घेता म्हणजे
आता जीवा भेद म्हणून म्हणले आत्म आणि देव एक जेवचे आत्मेक ब्रह्मेक म्हणून सांगून सांगले शंकराचार्यले मायावादांतू या जीवाभेद सांगून येयला जलरी भक्ती म्हणले उणी जेवच केदना म्हळ्यार दोन वस्तू असताना देवनी आत्म एकची म्हणून सांगली म्हणून जाल्यार भक्ती उणी जल न म्हणता ओ देव म्हळ्यार आमगेल्या म्हणे केचकय म्हणून सांगून तशी जीवाभेद दोषू म्हणून जाले निर्गुणत्व परमात्माला वैरी भक्ती जावका जाल्यार परमात्माले गुणाचे महात्म्याचे विशय आमकां कळका तशी महात्म्य ज्ञान नानतल्यारी भक्ती उणी जाता तशी परमात्माले महात्म्य ज्ञानाक ये परमात्मा निर्गुण म्हणलेचे एक महात्म्य ज्ञान ताका एक न्यूनते हाडता म्हळ्यार परमात्मा निर्गुण म्हूण जाल्यार आमी कृष्णाला काणयांनी सांगून कृष्णान इतली सकडे महिम केल्ली महात्म्य केल्ले हे पुराय सांगूक जायना निर्गुण जाल्यार वयवे भक्तीक अड्डी जाता ताजे खातीर परमात्मा निर्गुण नाही परमात्मा सगुण म्हूण आमी लेखुका तशें कोण परमात्मा निर्गुण म्हूण लेखता तेव्हा एक दोष जाता अपूर्ण गुणता म्हळ्यार परमात्माला गुण पुरे परिपूर्ण नाही खंयचे रितीरी परमात्माक इतले गुण म्हणून लेख करून संख्ये तशी जी परमात्माले गुणाचे एक महत्व सत्व म्हणटाची हे पुराय कितलेच म्हणून महत्व कितले म्हणून कळना न शरपचे ये तश्चावन परमात्मा अपूर्ण गुणाचो म्हणून म्हणटा हे पुराय दोष जाता म्हणून सांगून तशी परमात्माक विंगड देवाल बटू साम्याधिक्यम साम्य परमात्मा ब्रह्मा बरीची लक्ष्मी परमात्मा बरीची रुद्र परमात्मा पशी रुद्र श्रेष्ठ हे आदित्य म्हणून घेता तशी विंगड देवते अन्य देवते परमात्माक समान म्हूण लेखचेय दोष जालो आधिक्य लेखचेय दोष जालो तशीची भेद तद्गत म्हळ्यार परमात्माल रूप गुण अंगांग क्रिया हाका पुरे भेद आस म्हूण लेखल्यार ते परमात्माले विशयांत आमी एक कसकी लेखूक आशिल्ल्या कारणान कसकी भिन्नत लेखले म्हूण जाता हे मागीर तेदन कसं जाता परमात्मा अयो ती एक काणी नमे म्हूण दिसता बद्द नाही आहे म्हूण निश्चल भक्ती तदन येना तशें भक्तीक विरुद्ध जावन आशिल्ले अन्यक दोष भेद तद्गत प्रादुर्भाव विपर्यास परमात्माले अवतार पुराय आमी कसकी लेखचे म्हळ्यार परमात्माक तागेले साक्षात अवतार आसा वेदव्यास कपिल ऋषभ हे पुरे अवतार नाही बा ते ऋषी नव्हतो वेदव्यास कपिल एक ऋषी ऋषभ एक ऋषी म्हूण लेखचे जेवो साक्षात अवतार नाही खंयचे बलराम पृथू आनी पुराय नाबातांनी परमात्माला साक्षात अवतार म्हूण लेखचे तेव्हा एक नमने दोश जाता तशें मागीर आनी एक व्हड दोश कसले म्हळ्यार तद्भक्त द्वेश परमात्माला भक्तालंतू द्वेश आमकां आयले म्हूण जाल्यार भक्तालंत येईल द्वेश मागीर परमात्माला वैरी आमकां द्वेश हाडोवचें कारण जाता म्हणली खातीर ते तद्भक्त द्वेश तुगेले भक्तांगेले वैरी म्हाका द्वेश म्हणून लेखल्यार तो दोश जाता म्हूण तशी उद्योग पर्वांतू विषयता पांडवान विशसी राजन मम प्राणाही पांडवाहा म्हूण सांगून दुर्योधना लागी कृष्णान सांगचास म्हाका पांडवाची मिगेल प्राण तशी तू तसल जना तू द्वेश करतवे म्हणून तरी भक्तांक द्वेश करची जनांक परमात्मे द्वेश करता म्हूण जालें तशी अनेक कसं नाही म्हूण म्हळ्यार प्रमाणस्य निंदा परमात्माला विशय सांगचे वेदादी शास्त्र आमी अप्रमाण म्हणचे जेव्हा निंद करचे हे कोण केलेले म्हूण म्हळ्यार बौद्ध जैन इतर मताच्यान तशें आमी तशें लेखले म्हूण जाल्यार ते आमी निंद केले अलवरी जाता म्हूण सांगून आनी मध्वाचार्यान अध्यात्म विद्या आमकां कसं लेख जावका म्हूण सांगला ते पैकी दिसा आमी पळया आज संगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता